ही शेंग बघून घ्या, पूर्णपणे लाल झालेली आहे शेंग आणि लाल झालेल्या शेंगाला मार्केट लय कमी आहे. कमी म्हणजे आता चालूला मार्केट आहे ₹70 आणि ही लाल जी शेंग आहे, या लाल शेंगाला मार्केट येतंय ₹40. आता ही लाल शेंग आहे ती होते कशामुळं ते आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ती सांगणार आहे की लाल शेंग कशामुळे होती आणि त्याच्यात इलाज काय. आणि खाली सेटिंग बी बघू शकता आपलं किती गळलेलं आहे आणि पाऊस काळ चालू आहे. तरी बी आपलं सेटिंग आता एक नंबर झालेलं आहे. इथं बघू शकता पाऊस चालू आहे. पावसाळ्यात सुद्धा आपलं इथं सेटिंग म्हणजे एका फाट्याला जवळजवळ एक 4-5 शेंगा आता लागलेल्या आहेत इथं. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबचा जेवढा टप्पा आपला फास्ट वाढेल तेवढं मला शेतीविषयक माहिती द्यायला तुम्हाला थोडासा प्रतिसाद भेटेल तुमच्याकडून. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू एक एक स्टेपनुसार. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ही आपला प्लॉट जाणून घेऊ. आता आपला प्लॉट ही आज 5 महिने आणि एक 2 दिवस कंप्लीट झाले. ते प्लॉट बघू शकता, वाढ अतिशय सुंदर झालेली आहे. पावसाळा भरपूर त्रास सहन करावा लागलाय मे महिन्यात पाऊस पडल्यामुळं. मालाचे जर धरायला गेलं तर आता आपल्या इथे 1 टन माल निघायला पाहिजे होता, पण जरा माल कमी निघतोय कारण की पावसाळ्यात सेटिंग व्यवस्थित होत नाही. तर ही आता आपली जी जात आहे शेवग्याची, ती तुम्हाला मी सांगत आहे. व्हिडिओ आपला स्किप करू नका. व्हिडिओ छोटासाच करणार आहे, पण तुम्हाला पुरेपूर माहिती देणार आहे. एक एक स्टेपनुसार माहिती देतो फवारणीबद्दलची. शेंगा लाल का होतात आणि अंतर किती शिवलेलं आहे शेवग्यात, मी बी कुठलं लावलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण सांगू आपण बी कुठलं वापरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, इथं मी ओडिसा ही बी वापरलेलं आहे. बी एक नंबर रिझल्ट मला तर जाणवलेला आहे, कारण की प्लॉटला आज फक्त 5 महिने कंप्लीट झाले ते वर 2 दिवस. ह्याच्या आतापर्यंत माझा 1 टन माल मी हार्वेस्टिंग झाला. रेट सरासरी आपल्याला भेटला ₹40-50. तर आता लागवड आपण किती बाय किती केली, तर लागवड आपण इथं ही जी अंतर आहे दोन्ही रोपातलं ते आपण 8 फूट ठेवलेलं आहे अंतर. आणि मधल्या पट्यातलं अंतर 14 फूट ठेवलंय, कारण की आपण ट्रॅक्टरनं फवारणी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी. पण आता पाऊस काळ आहे त्यामुळे ट्रॅक्टर बी आतमध्ये चालना आणि फटं जे येतं. बरेच जण म्हणत होते की एवढं अंतर जास्त होतंय. तर ही फटं बघू शकता, 5 महिने कंप्लीट झाले ते फटं पूर्णपणे आतमध्ये झुकले जाईल. 15 फुटावर जरी लागवड केली तरी तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे, कारण की शेवग्याला भरपूर फुटा होतो, माल व्यवस्थित लागतो. आता हे माल बघून घ्या तुम्ही. मी कालच हार्वेस्टिंग झालेला माल आहे. मला आता उद्या परवा अजून हार्वेस्टिंगला येणार आहे. जवळजवळ आता आपला 200-300 किलो माल निघत आहे चालूला. इथं माल निघाय पाहिजे 1 टन, पण पावसामुळे सेटिंग थोडीशी राहना झाली या. आणि शेंगाची ही लाल होते ते. आता हे थोडंसं तुम्ही बघू शकता, ही लाल व्हायला लागली शेंगा. लाल कशामुळे होती आणि लाल झालेली शेंग आपण कंट्रोल कशी करायची. तर ही लाल शेंग काय होती, पडता पाऊस पाऊस सारखा पडत आहे. कधी जास्त पडतोय, कधी कमी पडतोय. या पावसामुळे काय होते, शेंग बरीच बुरशी बी होती, परत आळी बी पडती आणि शेंग आपली पूर्णपणे लाल होती आणि खरवाड खरवाड होती. त्यामुळे ह्यासाठी आपल्याला कंट्रोल कशी करायची, तर ह्यासाठी आपल्याला औषध मारायचं आहे कुमलियल. सिजंटा कंपनीचं कुमलियल येते. त्याचा रिझल्ट एक नंबर आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशनला घ्यायचं आहे आपल्याला M45. M45 दोन्ही कॉम्बिनेशन करायचे. आता कुमलियलच का घ्यायचं, कारण शेवगा पीक ही असा आहे शेतकरी मित्रांनो, शेवगा पिकाला वासाची औषधं चालत नाही. ती जास्त कडक वास येणार जर औषध मारणं तर काय होतं, ह्याची पानगळ फुलगळ होऊन जाते. आणि जास्त पाणी जरी झालं तुमच्याकडनं तरी शेवगा पिकाला फुलाची संख्या आहे ती कमी होऊन जाते. त्यामुळे आपल्याला शेवगा पिकाला जी चालणार आहे ती औषधं तुम्हाला घ्यायची ती. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून भेटणार आहे. कुमलियल कसं वापरायचं, त्याचं किती प्रमाण वापरायचं. कुमलियल तुम्ही 1.5 मिलीनं लिटरला वापरू शकता. जास्तीत जास्त 6 मिली ते 1.5 मिली तुम्हाला वापरायचं आहे लिटरला. आणि दुसरं त्यासोबत घ्यायचं M45. M45 आता तुम्हाला किती ग्रॅम वापरायचं, तर ते तुम्ही 6 ग्रॅम वापरू शकता M45. दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि फवारणी करायचा मेन मुद्दा आला. फवारणी कधी करायची, तर शेतकरी मित्रांनो, दिवसा फवारणी अजिबात करायची नाही. ह्याची फवारणी करायची तुम्हाला कधी माहित आहे का, एक तर सकाळी. आता पावसाचं वातावरण आहे, आपल्याला टायमिंग होईल तिथं फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे एक तर सकाळी फवारणी करायची तुम्हाला किती वाजता, तर 6-7 वाजता. हो शेतकरी मित्रांनो, 6-7 वाजता तुम्हाला फवारणी करावं लागणार. जर पाऊस असेल तर तुम्हाला फवारणी कधी करायची, संध्याकाळी 6च्या पुढं फवारणी करायची. ती 6च्या पुढं फवारणी का करायची, तर आता चालूला आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी सगळीकडे असते. मधमाशी वासानं जर आपण दुपारचं फवारणी घेत बसलो, सकाळचं बी घेत बसलो 9-10ला, तर ती मधमाशी वासानं येत नाही प्लॉटला. सगळ्यात जास्त सेटिंग करणारी म्हणलं तर औषध म्हणलं तर मधमाशी. जेवढं मधमाशीनं सेटिंग होतंय
तेवढं बरं आहे. जर तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी कमी असेल तर तुम्ही गुळ वगैरे कुठं टाकू शकता. गुळाला जरा थोडंसं मधमाशी थोडं अट्रॅक्शन होऊन गुळाकडून प्लॉटमध्ये मधमाशी येऊ शकते. मधमाशी जेवढं सेटिंग करते तेवढं कुठलंच औषध सेटिंग करू शकत नाही. आता पाऊस आहे ही बघू शकता, फुलं किती खाली गळली ती भरपूर वाटोळ झाले. आधी पावसाळ्यात आपल्याला टाइम गावला नाही, ही फुलं बघू शकता. हे आपला माल आता धरणारा सेटिंग होतं, कळ्या होतं, ही काय कुजवा लागला नाही, काय झालं नाही, ही सेटिंग बघू शकता तुम्ही, असं गळून पडायला लागलेलं आहे. पावसामुळे होतंय. आता आपण थांबू तर शकत नाही, पावसाला तर थांबू शकत नाही. आता काय झालंय, मे महिन्यात पाऊस येऊन लय राडा झालाय. आता आता जून महिन्यात चालू आहे बरं का. तर आता आपल्याला ह्याला जेव्हा मात द्यायची, त्यामुळे जेवढं पाऊस पडेल तेवढं आपल्या शेवग्यावरनी आपल्याला बुरशीनाशक स्प्रे घ्यायचे. ते बुरशीनाशक स्प्रे घेतल्यामुळं तेवढंच आपला फरक पडणार आहे. अळीचं स्प्रे घ्यायचं, ते अळीचं सुद्धा स्प्रे तुम्हाला वास नाही, इमामेक्टिन मारा, इमामेक्टिनचा वास येत नाही, असं स्प्रे घ्यायचे. ते शेवग्याचं मार्केट जर आता जाणून घ्यायचं असेल तुम्हाला, तर मार्केट आता 70 रुपयेपर्यंत मॉलला गेले. पुणे मार्केट हाईस्ट 60 रुपये रेट चालू आहे, 60-70 रुपये. तुमचा जेवढा माल निघेल, 100 किलो निघू द्या, 200 किलो निघू द्या, आपल्या फायद्याचा आहे. त्यामुळे शेवगा पिकाला तुम्ही फवारणी जेवढं चांगल्या करचाल तेवढं फायद्याचं आहे. आता ड्रिपचं शेड्यूल काय? ड्रिपचं शेड्यूल आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाही. खांनी केल्यानंतर काय सोडलं पाहिजे, त्याला माल कुठल्या ह्याने ऍडजस्ट लागतोय. तर आपल्या इथं तुम्ही प्लॉटला बघून घ्या, पाऊस काळ चालू आहे, ही फटा हिथनं सेटिंग बघूया, हिथं सेटिंग लागलं, परत पाऊस जास्त पडला म्हणजे सेटिंग बंद झालं. ही सेटिंग बघून घ्या किती सेटिंग लागली, 5-6 हाला प्रत्येकाला सेटिंग झालेलं आहे. तर सेटिंगसाठी मी कुठलं औषध वापरलं, भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल. काय नाही, नॉर्मली खांनी झाली की माझी खांनीचा जी डोस आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी त्यांना खांनी डोस देतो. तर आपण सेटिंगसाठी वापरलं इथं 13-40-13. 13-40-13 आपण एकरी 5 किलो वापरलं आणि मॅग्नेशियम त्यात 3 किलो, 8 किलोचा डोस दिलेला आहे सेटिंगसाठी. दुसरं आपल्याला घ्यायचं आहे मायक्रोन्यूटन. मायक्रोन्यूटन आपल्याला एकरी 2 लिटरनं सोडायचं आहे. आणि त्यासोबत घ्यायचं आपल्याला हुमिक. हुमिक का घ्यायचं, आपल्या शेवग्या मुळी जी आहे पांढरी ती चालू ठेवायचं काम करतं. हुमिक आणि मायक्रोन्यूटन हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि दुसरं आपल्याला घ्यायचं आहे, 4-4 दिवस फरक ठेवायचा, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान. कॅल्शियम नायट्रेट बोरानं जर आपली फुलगळ कमी होणार आहे आणि शेंगा ज्या ती लांब लांब होऊन लागणं महत्वाचं. ही शेंग बघून घ्या, एवढी हाता एवढी शेंग आहे, तरी कॅल्शियम बोरान जर असेल तर शेंगा अजिबात वाकडी होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला डोस घ्यायचा आहे. आणि दुसरा महत्वाचा डोस कुठला, तर तुम्हाला माल वाढण्यासाठी, सेटिंगसाठी आणि फुगवण्यासाठी एकच सगळ्यात ब्रँड औषध येतं, ती म्हणजे 04247. ते बी इंडिगॅम कंपनीचं. एकरी प्रमाण फक्त 2 ते 2.5 किलो सोडायचं आहे तुम्हाला. रिझल्ट इतका जबरदस्त आहे, एक नंबर रिझल्ट. माल लागायला फुगवलेला एकच नंबर रिझल्ट आहे त्याचा. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्या पुढेचं शेड्यूल काय आहे, नंतर फवारण्या कशा कराव्या लागणार अजून विविध विविध रोगांवरच्या, तर त्याच्याबद्दलचा लवकरच व्हिडिओ मी टाकीन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपला व्हिडिओ आजचा आहे ती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या नवीन शेतकऱ्यांना, शेवगा शेतकऱ्यांना माझ्याकडून थोडीशी माहिती भेटेल. चला तर भेटू आपल्या पुढल्या शेतीच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.